श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 63वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या खंडात वाचत पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण 63वा सर्ग वाचूया. अशा प्रकारे कथा सांगणाऱ्या आणि शुभ विजयाची आकांक्षा बाळगणाऱ्या त्या मुनींच्या गप्पा गोष्टी ऐकताना महात्मा शत्रुघ्नाची ती रात्र बोलता बोलता निघून गेली. त्यानंतर निर्मल प्रभात काल झाल्यावर भक्ष्य पदार्थ तसेच भोजन यांच्या संग्रहाच्या इच्छेने प्रेरित होऊन तो वीर राक्षस आपल्या नगराबाहेर पडला. तेवढ्यात वीर शत्रुघ्न यमुना नदी पार करून हातात धनुष्य घेऊन मधुपुरीच्या द्वारापाशी उभा राहिला. त्यानंतर मध्यान्ह झाल्यावर तो क्रूर कर्मा राक्षस हजारो प्राण्यांचे ओझे घेऊन तेथे आला. त्याने त्यावेळी शत्रुघ्नाला शस्त्रास्त्रे घेऊन दारापाशी उभे राहिलेल्या स्थितीत पाहिले आणि त्याला पाहून तो राक्षस म्हणाला, नराधमा, या हत्यारानं तू मला काय करू शकशील? तुझ्यासारख्या हजारो शस्त्रास्त्रधारी माणसांना मी रुष्ट होऊन खाऊन टाकलेलं आहे. असं वाटतं की काळ आता तुझ्या शिरावरच नाचू लागलेला आहे. पुरुषाधमा, आजचा हा माझा आहार पुरा नाही असं वाटतं. अन्यथा हे दुर्मते, तू स्वतःच माझ्या मुखात असा कसा येऊन पडलास? तो राक्षस अशा प्रकारे बडबड करीत वारंवार हसत होता. हे पाहून पराक्रमी शत्रुघ्नाच्या डोळ्यातून रोषाने अश्रुपात होऊ लागला. रोषवश झालेल्या महामनस्वी शत्रुघ्नाच्या सर्वांगातून तेजोमयी किरणे पसरू लागली. त्यावेळी अत्यंत कुपित झालेल्या शत्रुघ्न त्या निशाचराला म्हणाला, दुर्बुद्धे, मी तुझ्याशी द्वंद्वयुद्ध करू इच्छितो. मी महाराज दशरथांचा पुत्र आणि परम बुद्धिमान राजा श्रीरामांचा बंधू आहे. माझं नाव शत्रुघ्न आहे आणि मी कर्मानं देखील शत्रूचा संहार करणारा शत्रुघ्नच आहे. यावेळी मी तुझा वध करण्यासाठी इथं आलेलो आहे. मी युद्ध करू इच्छितो म्हणून तू मला द्वंद्वयुद्धाची संधी दे. तू सर्व प्राण्यांचा शत्रू आहेस म्हणून तू आता माझ्या हातून जिवंत सुटून जाऊ शकणार नाहीस. शत्रुघ्न असे म्हणाल्यावर तो राक्षस त्या नरश्रेष्ठ शत्रुघ्नाला हसतच म्हणाला, दुर्मते, आनंदाची गोष्ट ही आहे की आज तू स्वतः होऊन मजकड आला आहेस. दुर्बुद्धी नराधमा, तो रावण नामक राक्षस माझी मावशी शूर्पणखा हिचा भाऊ होता. त्याला तुझ्या भावानं रामानं एका स्त्रीसाठी मारून टाकिलं. इतकंच नव्हे तर त्यानं रावणाच्या कुलाचाच संहार करून टाकला. तरीही मी ते सारं सहन केलं. तुम्ही केलेली अवहेलना समोर असूनही मी तुम्हा सर्वांविषयी क्षमाभाव बाळगला. जे नराधम भूतलावर माझ्याशी 2 हात करण्यासाठी आले होते त्या साऱ्यांना मी कसपटासारखं लेखून तिरस्कृत केलं आणि मारून टाकलं. जे भविष्यात येतील त्यांची देखील हीच दशा होईल आणि वर्तमान कालात आलेले तुझ्यासारखे नराधम मारले गेल्यातच जमा आहेत. दुर्मते, तुला युद्धाची खुमखुमी आहे ना? मग मी आताच तुला युद्धाची संधी देतो. तू 2 घटका थांब. तोपर्यंत मीही माझं अस्त्र घेऊन येतो. तुझ्या वधासाठी जे अस्त्र असणं अभिष्ट आहे ते अस्त्र प्रथम सुसज्ज तर करू दे. मग तुला मी युद्धाची संधी देतो. हे ऐकून शत्रुघ्न त्वरित म्हणाला,
आता तू माझ्या हातून जिवंत वाचून कुठं बरं जातोस? कुठल्याही बुद्धिमान पुरुषानं आपल्या समोर आलेल्या शत्रूला सोडू नये असं शास्त्रवचन आहे. जो आपल्या घाबरलेल्या बुद्धीमुळं शत्रूला निसटून जाण्याची संधी देतो तो मंदबुद्धी भ्याड माणसाप्रमाणे मारला जातो. तेव्हा राक्षसा, आता तू या जीव जगताला नीटपणानं पाहून घे. मी नाना प्रकारचे तीक्ष्ण बाण सोडून तुला पाप्याला आताच यमसदनाकडे पाठवितो, कारण तू तिन्ही लोकांचा तसंच रघुनाथांचा देखील शत्रू आहेस. महात्मा शत्रुघ्नाचे ते बोल ऐकून लवणासुराला मोठा संताप आला आणि तो म्हणाला, अरे थांब थांब जरा. तो हातावर हात चोळीत आणि दात खात रघुकुल सिंह शत्रुघ्नाला वारंवार पुकारू लागला. भयंकर दिसणाऱ्या लवणाला अशा प्रकारे बोलताना पाहून देवशत्रूंचा नाश करणारा शत्रुघ्न म्हणाला, राक्षसा, जेव्हा तू इतर वीरांना पराजित केलं होतंस तेव्हा त्या शत्रुघ्नाचा जन्म झालेला नव्हता. म्हणून आज माझ्या या बाणांचा वार झेलून तू सरळ यमलोकीचा रस्ता पकड. पापात्म्या, ज्याप्रमाणे देवांनी रावणाला धराशायी झालेलं पाहिलं होतं तसंच विद्वान ब्राह्मण आणि ऋषी आज रणभूमीवर माझ्याकडून मारल्या गेलेल्या तुला दुराचारी राक्षसाला देखील पाहतील. निशाचरा, आज माझ्या बाणांनी दग्ध होऊन तू जेव्हा जमिनीवर कोसळशील त्यावेळी या नगरात आणि जनपदात देखील साऱ्यांचं कल्याण होईल. आज माझ्या हातून सुटलेल्या वज्राप्रमाणे मुख असलेला बाण त्याच प्रकारे तुझ्या छातीत घुसेल की जसा सूर्याचा किरण कमलकोशात प्रवेश करतो. इथे 63वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 64वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.